केबिन पर्यंत बस फुल पॅक. काय म्हणता काका, झाला प्रवास? हा झाला. एमपी वाल्यांच्या गाड्यांना आपल्या इकडची लोक काय बोलत नाहीत, पण आपली गाडी एमपी मध्ये लावू द्या. तुम्ही तर बघितलंच असेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यातील जळगाव बस स्टँडवर. इथूनच आपल्या आंतरराज्य प्रवासाला सुरुवात होणार आहे. जळगावपासून थेट अंकलेश्वरपर्यंत, म्हणजेच महाराष्ट्र ते गुजरात. जळगाववरून अंकलेश्वरला जाण्यासाठी आपल्याला जी बस लागणार आहे सकाळी 9 वाजता. या प्रवासाचा अंतर बघायचं झालं तर जवळपास 350 किलोमीटर. सध्या जो टायमिंग झालेला आहे तो सकाळचे 8 वाजलेले आहेत. अजून आपल्याला बस लागाय 1 तास बाकी आहे. तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे काहीतरी करून घेऊया. बापरे, खूपच तिखट होता. रस्सा पोहे, काही ठिकाणी तरी पोहे म्हणतात, इकडे रस्सा पोहे. तुम्ही कमेंट करून सांगा महाराष्ट्रात सर्वात जास्त तिखट असलेला पदार्थ कुठं मिळतोय. फायनली मित्रांनो आपल्याला बस लागलेली आहे जळगाववरून अंकलेश्वर जाण्यासाठी. बरोबर 9:30ला बस आलेली आहे. आणि बसचा प्रकार बघा, एकदम BS3 मॉडेलची बस आहे, अशोक लेलँड कंपनीची. तर अशा पद्धतीची आपली बस असणार आहे या प्रवासाच्या शोभती. गाडी बघा, गाडीची केबिन बघा तुम्ही किती मोठी आहे. एकदम लेलँडच्या गाड्या म्हणलं की केबिन मोठे आलीत त्याच्यामध्ये. तर इथे आपण सीट पकडलेली आहे आणि गर्दी बघा गाडीमध्ये, तोफा. तर मित्रांनो बाहेरून अशी काहीशी गाडी आहे. तर या गाडीनं आपण प्रवास करतोय. गाडी मार्ग जळगाव, चोपडा, शिरपूर, शहादा, अक्कलकुवा, अंकलेश्वर. गाडी नंबर आहे MH20 BL 2541. बेसिक गाडी नाही, पण बॉडी पाहू शकता तुम्ही. जुन्या चेसिसवर नवीन बॉडी बिल्ड केलेली आहे. तर अशी काहीशी गाडी आहे. पण आपल्याला यावेळेस केबिन मिळाली नाही. पण असो, जळगाव बस स्टँडला 950 दृश्य पाहिजे. प्रवाशांची तुडुंब गर्दी अक्षरशः. जळगाववरून आपली जी बस लागते फलाट क्रमांक 2, जिथे अमळनेर, दोंडाईचा, शिंदखेडा, अंकलेश्वर जाण्यासाठी बसेस लागतात. जळगाव बस स्टँडचं तुम्हाला जर वेळापत्रक पाहिजे असेल तर स्क्रीनवर QR कोड दिसेल, तिथे जाऊन तुम्ही स्कॅन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला वेळापत्रक वगैरे दिसून जाईल. पण हे स्कॅनर किती दिवस चालणार काय आयडिया नाही. जोपर्यंत चालतंय तोपर्यंत स्कॅन करून वेळापत्रक पाहून घ्या. फायनली बस आपली रवाना होते अंकलेश्वरसाठी. जळगाववरून निघायचं टायमिंग आहे 9:40. बरोबर गाडी इथे 40 मिनिटं थोडीशी लेट झाली आहे. तर चला मित्रांनो, मस्तपैकी अशी आंतरराज्य प्रवासाला सुरुवात करूया. बघूया आजचा हा आंतरराज्य प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय. चला तर मग.
स्टॉप मेन स्टॉप येतो माहिती का? बोर्ड बोर्ड देखील मी काय करतो कडे तुम्ही पाया माझ्या साडी रस्ता खराब आहे माणूस काय ना लेडीज टाकू गाडी माणूस आसपास काही चालली नाही का विमान आहे का डायरेक्ट लंडन मध्ये लँड करी आज विमान आहे काही. प्रवासामध्ये बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे की लोकल रूटला गाडी स्टॉप घेत नाही. काही वेळा कसं होतं की लांब पल्ल्याच्या गाडीला लोकल स्टॉप गेलेला नसतोय. लोकल स्टॉप घेत जरी गाडी गेली ना अंकलेश्वरला मग तर काय करेल. आता तुम्ही तर बघताय लांब पल्ल्याच्या गाडीनं आपण प्रवास करतोय मुश्किल आहे ना 12 तासामध्ये काही प्रवास कंप्लीट होत नाही. काही रिझन असतात ट्रॉफिक असते रोड कच्चे असतात त्यामुळे. चोपडा बस स्टँडला बरोबर आपली बस पोहोचलेली आहे 12:07 चोपडा बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे. 12 वाजताचे दृश्य चोपडा बस स्टँड. जळगावपासून पाळदी धरणगाव बस स्टँड कव्हर करत 60 किलोमीटर अंतर गाठत तब्बल 2-2.25 तासामध्ये आपली बस चोपडा बस स्टँडला पोहोचलेली आहे. आपल्याला जो रोड खराब लागला ना तो म्हणजे धरणगाव नंतर जो रोडची कंडिशन एकदम खराब रोड होता. आता जळगाव नंतर गाडी आली चोपडाला. चोपडा नंतर आता गाडी जाणार शिरपूर. आपला पुढचा स्टॉप चोपडामध्ये बस अक्षरशः फुल झालेली आहे. स्टँडिंगच्या प्रवासात केबिनपर्यंत बस फुल पॅक. जळगावला पण एवढी भरली नव्हती सुरुवातीला पण आता बघितलं असेल खतरनाक. अरे कुठले चोपडाची का? कितवीला आहे? 6वीला आहे काय? धरणगाव नंतर जो रोड लागला ना आपल्याला म्हणजे एकदम कच्चा रोड चोपडापर्यंत. कारण रोडचं काम सध्या चालू आहे. पहिला जो रोड होता ना या रोडवर तो सिंगल रोड आहे. आता डबल रोडचं काम चालू आहे. तुम्हाला जर या बसनं प्रवास करायचा असेल ना ही बस म्हणजे सध्या बुकिंगला तर नाही पण तुम्ही डायरेक्ट प्रवास करू शकता जळगाववरून. आता चोपडावरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला अशी काहीशी कंडिशन बघायला भेटेल. बहुतेक सीट मिळण्याची शक्यता त्याची कमी आहे. बघूया आता ही गाडी कुठे खाली होती का. आणि चोपडा आगारला सुद्धा इलेक्ट्रिक बसेस मिळालेले. टोटल किती बसेस मिळालेत अजून माहीत नाही तसं पण छत्रपती संभाजीनगर जळगाव या ठिकाणी चालू आहेत. धुळे आगारामध्ये जे चार्जिंग स्टेशन आहे त्याचं काम कंप्लीट झालेलं आहे. काही दिवसात धुळे आगारातून सुद्धा शिवाय बसेस धावतील. तर असे काहीशी अपडेट आहे. तर मंडळी आपली गाडी रवाना होते शहादाच्या दिशेने. चोपडावरून शहादाचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 100 किलोमीटर. पण त्याआधी आपला एक स्टॉप लागणार आहे शिरपूरचा. शिरपूर इथून 50 किलोमीटर त्याच्यानंतर शिरपूरनंतर शहादा 50 किलोमीटर असं टोटल 100 किलोमीटरचा आपला प्रवास होणार आहे चोपडावरून. तर मंडळी तुम्हाला आठवत असेल चोपड्याची एक म्हण आहे फेमस घाला कपडा चला चोपडा. बरोबर ना? म्हणजे ते कशामुळे बनली ती म्हण म्हणजे मनच आहे मनाची म्हण. आपण पोहोचलोय शिरपूर बस स्टँड. बरोबर या ठिकाणी 1:30 वाजलेले आहेत आणि शिरपूर बस स्टँडचा
हा परिसर आहे, पाहू शकता तुम्ही. काय म्हणता काका, झाला प्रवास? हा झाला. शिरपूर आणि रातळ. आपण कुठले इथलेच आहे का? अच्छा, प्रॉपर आहे. बरं बरं, आपला रोजचा प्रवास आहे. रोजच्या म्हणजे अपडाऊन चालू राहतं. असं आहे का? रोज 4 दिवसात. बरं बरं बरं. नाही, इथूनच आपल्याला एक रूट करायचा होता, शिरपूर ते अलिबाग. पण शिरपूरला मुक्कामी थांबावं लागेल. शिरपूरला अशी कोणती गाडी येत नाही जी पहाटे इथं पोहोचेल. चोपडाला तुम्ही बघितलं असेल, गर्दी अक्षरशः फुल पॅक झाली होती बस. शिरपूरला थोडीशी बस खाली झाली. शिरपूर बस स्टँडचा परिसर बघा तुम्ही, अशा प्रकारचं आहे धुळे जिल्ह्यातला शिरपूर बस स्टँडचा परिसर. टोटल 9 फलाट आहेत आणि इथं प्रवाशांची गर्दी पण तुफान आहे. आणि या ठिकाणी ज्या गाड्या आलेल्या आहेत ना, शिरपूर नाशिक, त्याच्यानंतर आपली गाडी जळगाव अंकलेश्वर, श्रीरामपूर शिरपूर गाडी, शेवटची गाडी ती मध्य प्रदेशातली. सुरुवातीला आपली गाडी जी लेट झाली होती ना, गौरी गणपती उत्सव जळगाव आगाराच्या काही गाड्या कोकणामध्ये गेल्या होत्या, त्यातल्याच 6 गाड्या काल आलेल्या आहेत. त्यातलीच आपली गाडी आहे जी थोडीशी आज लेट झाली 1 तास. आणि अजून जळगाव आगाराला 6 गाड्या येणार आहेत वापस. म्हणजे आता गौरी गणपतीमुळं काही गाड्या खालीवर झालेल्या आहेत. आणि एमपीतली अजून एक गाडी आहे, मध्य प्रदेश परिवहन, धुळे बऱ्हाणपूर. एमपीतल्या खाजगीकरणाच्या गाड्या बघा. एमपीवाल्यांच्या गाड्यांना आपल्या इकडची लोक काही बोलत नाहीत, बघितलं असेल. आरामात गाडी लावलेली आहे, पण आपली गाडी एमपीमध्ये लावू द्या. तुम्ही तर बघितलंच असेल, हा डिफरन्स आहे. आपल्याला बरेच असे कमेंट आले होते ज्यावेळेस आपण अमरावती छिंदवाडा, अमरावती खंडवा असा रूट केला होता. त्यांच्या राज्यात त्यांच्या बसस्टँडवर गाडी लावायला आपल्याला जागा नाही. तशी आता इथून एमपीचा बॉर्डर खूप जवळ आहे. मगाशीच मी सांगितलं, चोपडापासून शिरपूर 50 किलोमीटर, इथून जवळपास शहादा 50-55 किलोमीटर, असा टोटल 100-110 किलोमीटरचा प्रवास आहे. तर शिरपूरमध्ये आपल्या गाडीचा 10-5 मिनटासाठी होल्ड झाला होता. आता गाडी आपली रवाना होते शहादाच्या दिशेने. शहादामध्ये आपली जी बस पोहोचली आहे ती 3:15 म्हणजे 2:15 वाजता. आणि शहादा बसस्टँडचा असा काहीसा परिसर आहे जिथे आपण पोहोचलेलो आहे. बसस्टँडवरती अवस्था पाहू शकता, पूर्ण चिखल वगैरे झालेला आहे, एकदम खराब रोड आहे इथे. अजून आपल्याला इथून 50-55 किलोमीटर अंतर गाठायचं आहे अक्कलकुवा गाठण्यासाठी. म्हणजे बराच लांब प्रवास आहे अजून. अंकलेश्वरचं अंतर बघायचं झालं ना इथून तर 175 किलोमीटर अंतर दाखवते शहादापासून अंकलेश्वर. आत्तापर्यंत जेवढे पण आपले रूट कंप्लीट झालेले, जळगाववरून चोपडा, शिरपूर आणि शहादा. आता पुढचा स्टॉप राहिला आपला अक्कलकुवा आणि फायनल स्टॉप अंकलेश्वर. इथून पुढे तुम्हाला महाराष्ट्र गुजरात असा प्रवास बघायला मिळणार आहे अक्कलकुवापर्यंत. आपल्याला जी प्रॉपर बॉर्डर लागणार आहे महाराष्ट्र गुजरात ती अक्कलकुवा नंतर. शहादा बस स्टँडच्या दुसरी बाजू अलॉट क्रमांक 8 पासून ते 9 पर्यंत. तर इथे काही प्रवासी वगैरे बसताना दिसत आहेत आपल्याला. आणि या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे. शहादा बस स्टँडला बऱ्याच दिवसातून आलोय ना, तर बस स्टँडच ओळखा येत ना. तब्बल 3 वर्षाखाली आलो होतो. तुम्ही आपले जुने व्हिडिओ बघा. शहादापासून नंदुरबार का असं काहीतरी, शहादा दोंडाईचा असं काहीतरी प्रवास केला होता आपण. आय थिंक माझी सुरुवातच होती ती. या रूटवर जेवढे पण जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर धुळे आणि आत्ता नंदुरबार जिल्हा. इथून पुढे मग महाराष्ट्र गुजरात बॉर्डर. तर असे महाराष्ट्रातील खानदेशातले 3 जिल्हे या रोडवर येतात. मस्त पाहिजे असा.
तर मंडळी, महाराष्ट्राच्या शेवटच्या शहरामध्ये आपण आलेलो आहे, अक्कलकुवा बस स्टँड. इथे बरोबर गाडी जी पोहोचली आहे ती 5:15, 5:15 आपली गाडी अक्कलकुवामध्ये पोहोचलेली आहे. याआधी पण आपण अक्कलकुवापर्यंत रूट केला होता, तो म्हणजे विठ्ठलवाडीपासून अक्कलकुवापर्यंत. मस्त असा रूट जबरदस्त झाला होता तो. बैला नसेल बघून घ्या, पण ती गाडी थोडीशी लेट पोहोचते इथे. आणि असा काहीसा परिसर आहे नंदुरबार जिल्ह्यातला हा अक्कलकुवा बस स्टँड. फलाट क्रमांक 1 पासून चालू होतं ते थेट 8 पर्यंत. या रोडवर या गाडीला अधिकृत थांबा दिला नाही जेवणासाठी, पण अधिकृत थांबा नसल्यामुळे जास्त काही दाखवता आलं ना. पण पुढे गाडी चहा पाण्याला थांबेल 5-10 मिनटं, त्यावेळेस मी नक्की ट्राय करेल दाखवण्याचं. तर मंडळी, मला सांगा, महाराष्ट्र बॉर्डरच्या शेवटचं गाव कोणतं आणि गुजरातमधलं एंट्रीचं पहिलं गाव कोणतं, नक्कीच कमेंट करून सांगा. गाडी अक्षरशः अक्कलकुवाला खाली झालेली आहे. त्यातले 7-8 प्रवासी सोडले तर बाकी सगळी गाडी खाली आहे. पाहू शकता तुम्ही, पूर्ण खाली. आता बघूया अक्कलकुवानंतर गाडी कुठे फुल पॅक होते किंवा थोडीफार भरते मध्ये कुठे. शहादा ते प्रकाशात ज्या मार्गावर आपली गाडी रेग्युलर येते त्या मार्गाने न जाता आपली गाडी थोडीशी फिरून आली प्रकाशावर, कारण तिथे रोडचं काम चालू आहे. आता इथून अंकलेश्वरचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 120 किलोमीटर अंतर आपल्याला गाठायचं आहे अंकलेश्वर पार करण्यासाठी. पण या मार्गावर ना रस्ते थोडेसे ओबड-धाबड आहेत. जर तुम्ही या रोडनं प्रवास करत असाल तर तुम्हाला असं काही रोडची कंडिशन पाहायला मिळेल. गाडी गुजरातमध्ये थांबली आहे. थोडंसं चहा पाण्यासाठी हॉल्ट झालेलं आहे गाडीचा, आणि त्याच्यामध्ये आपण चहा बिस्किट हे घेतलेलं आहे मस्तपैकी असं. ते करूया एन्जॉय. चहा बिस्किट. आता आपण पोचलो गुजरातमधील वाडी या गावामध्ये. आपल्याला फिरून यावं लागलं कारण पुलावर पाणी खूप वाढलेलं आहे, गाडी क्रॉस होऊ शकत नाही. आता खाली पण वॉर्निंग आलेली आहे, रूट क्लोज. 44 किलोमीटर अंकलेश्वर राहिलेले. गुजरातमध्ये ना भयानक पाऊस पडलेला आहे 4-5 दिवसाखाली, आणि त्याच्यामुळे ना नदीचं पाणी पुलावर आलेलं आहे. रस्ता क्लोज झालेला आहे. पण आता बघूया, मार्ग काढतायत दादा. प्रवासी तुम्हाला दिसणार नाही कारण 3च प्रवासी आहेत गाडीमध्ये. GSRTCचे नवीन बस स्टँड या ठिकाणी आहे. GSRTCचं हे नवीन बस स्टँड आहे. आता आपण चाललो अंकलेश्वरच्या जुन्या बस स्टँडला.
तिथे आपली गाडी मुक्कामी थांबते. आजच्या दिवसाचा असा काही गाडीचा रुटीन आहे आणि अशा पद्धतीने ही गाडी धावते. 1-2 तास एक्स्ट्रा इकडे आपल्याला लागलेला आहे, नाहीतर तसा पण रेग्युलर टायमिंग आहे अंकलेश्वरला पोहोचायचा जवळपास 7:30. तर मंडळी आपली बस पोहोचली आहे बरोबर अंकलेश्वरला 9:22 आणि ती आपली बस मुक्कामी लागणार आहे अंकलेश्वरच्या जुन्या बसस्टँडला. आणि जुनं बसस्टँड अशा प्रकारचं आहे अंकलेश्वरचं, एकदम ओल्ड टाईप. आपला जो या प्रवासाचा जर्नी टाईम झालेला आहे जळगावपासून अंकलेश्वरपर्यंत जवळपास 12 तासांचा. पावसा पाण्याचा दिवस असल्यामुळे गाडी 2 तास लेट आहे. कारण तुम्ही बघितला असेल रस्ता कसा होता, एकदम निसरडा चिखलाने माखलेला असा कच्चा रोड आपल्याला बघायला मिळाला या रोडवर. आपल्या गाडीच्या पाठीमागं अजून आपली MSRTCची बस आहे. आय थिंक ती बघूया कुठली बस आहे ती. इथं मुक्कामी थांबलेली आहे. शिरपूर आगाराची बस आहे, शिरपूर अंकलेश्वर. दादांची छोटी ओळख करून देतो मी तुम्हाला. माझं नाव GT सपकाळे, ज्ञानेश्वर तुळशीराम सपकाळे, जळगाव आगार. किती वर्षापासून आपण सेवेमध्ये? मला 14 वर्ष झाले. तिथल्या आपल्या महाराष्ट्रातल्या MSR कोणत्या बसेस इथे मुक्कामी थांबतात? इथं बघत शिरपूर अंकलेश्वर असते, परत जळगाव अंकलेश्वर असते, परत चोपडा अंकलेश्वर असते. हां हां पण ते काही कारणास्तव जळगाव आपलं चोपडा अंकलेश्वर आज आली नाही. हां. तर आता अशा महाराष्ट्राच्या 3 बसेस अशा असतात. अच्छा. आणि शेजनामध्ये म्हणजे दिवाळी दसऱ्याच्या गडबडमध्ये पण ज्यादा बसेस आपली वाहतूक इथं गुजरातमध्ये आपली चालू असते अंकलेश्वरला. तर आपले शिरपूर आगाराचे पण ड्रायव्हर इथं मुक्कामी थांबलेले आहेत, पाहू शकता. तर गाडीमध्ये त्यांचा मुक्काम आहे. उद्या सकाळी आपली शिरपूरला गाडी किती वाजता इथं? 5 वाजता. पहाटे 5 वाजता. लवकर आहे. 4:30 तिथून 5ला. आता त्यांचं इथं मुक्कामाची वेळ झालेली आहे. तर गाडीमध्ये त्यांची कशी सोय असते पाहून घ्या. सगळं गाडीतला जो कचरा आहे तो स्वच्छता करून घेतात, कारण यांना नाईट काढायची असते बसमध्ये. तर अशा प्रकारे स्वच्छता करतात गाडीमध्ये. तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे अमरावती छिंदवाडा गाडीमध्ये घाण करू नका, कचरा करू नका, कारण याच गाडीमध्ये ते स्टे करत असतात. असं वारंवार तुम्हाला रीलच्या माध्यमातून सूचना वगैरे दिलेल्या आहेत, तर पाहिलं असेल तुम्ही. तर मंडळी या रूटवर जेवढे पण जिल्हे आले होते जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर धुळे आणि महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नंदुरबार, त्याच्यानंतर गुजरात बॉर्डर क्रॉस करून पहिला जिल्हा येतो गुजरातचा, तो म्हणजे नर्मदा आणि भरूच. असे टोटल 5 जिल्ह्यांमधून ही बस जाते. जळगाव अंकलेश्वर, अंकलेश्वर जळगाव. परत हीच बस दुसऱ्या दिवशी सकाळी अंकलेश्वरवरून जळगावसाठी सकाळी 7 वाजता. या प्रवासासाठी आपल्याला फुल तिकीट पडलेले 594 रुपये. तर मंडळी तुम्हाला हा आंतरराज्य प्रवास कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.